सी तोय का म्हणजे देवाला आवडला अशी भक्ती करायची महाराज. कशी करायची माहिती आहे का? गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची, कपाळाला गंध बुका काही असेल त्या आई जगदंबेचं कुंकू असावं. आवडे देवासी तो एका प्रकार. मग सांगू का महाराज, बंगला गाडी जुमला सगळं जागेवर किती कमवा, जाताना काहीच येणार नाही महाराज. एक तलाठी मेला होता त्या ह्याचा इटगाव म्हणून आहे हेडशी पशी तलाठी, त्याला पैसे खायचा नाद होता. टेबला खालून पगारला धक्का सुद्धा लावून नाही महाराज त्यानं. त्यांनी सांगितलं टेबला खालून पैसे घेतले महाराज. आणि काय सांगितलं माहिती आहे का? कावळा शिवाचा तर कावळा माणसं ती मातीला आले. मला म्हणले कुठल्या खात्यात नोकर आहे? तलाठी होतं म्हणले. तलाठी 100ची नोट ठेवा म्हणले. 100ची नोट. त्याच्या निवदावर 100ची नोट ठेवली. कावळ्याने गप्तीशी घास शिवला. निंबीन बोबाटे यासाठी केला होता टास शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यभर जर तुम्ही संप्रदायामध्ये राहिलो, आयुष्यभर परमार्थामध्ये राहिलो, जाताना टाळ इना दिंडी पकवाज वाजूस्तोर माणसाला स्मशानात पोच करते. कारण काय ना आयुष्यभर परमार्थ केलं असते. माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय स्मशानात कळते. लय कडू होतं, गावची पिढा गेली म्हणणार मरून. संप्रदाय नाही केल्यावर आणि भजन कीर्तन केल्यावर स्वर्गात त्याला वैकुंठात नेते ती महाराज. सांगायचा मुद्दा काय? एक पी चिदंबरम नावाचा माणूस होता. पी चिदंबरम सोलापूरला स्मशानात बघितलं येताना. तो जंगलामध्ये वन रक्षकाचं काम करत होता महाराज. त्याने काय केलं माहिती आहे का? पशु प्राण्यावर जीव लावायचा. काय पाणी कमी पडू द्यायचं नाही, त्याला खायला काटलं कुठलं काहीच कमी पडू द्यायचं नाही महाराज. शेवटी निवड दाखवताना त्याच्या हाताखाली तो माणूस होता का पिशवी वागवणारा, ती काय करायचं माहिती आहे का? त्याच्या सोबत राहायचा. त्यानं अनेक पशु, कावळ्याने घास शिवला नाही म्हणून त्यानं काय केलं? पशु पक्ष्याचे अनेक आवाज काढले. चिमणी, कावळा, हत्ती, वाघ, सिंह असे बरेच आवाज काढले. पोपट ही ती सगळे आवाज सुंदर काढल्यानंतर मग कावळ्याने घास शिवला महाराज. मग एकदम देशी दारू पिणार होते. देशी तिथे बी कावळ्याने घास शिवला महाराज. तिथं दारू वाटल्यानंतर कावळ्याने घास शिवला महाराज. कुणी? कावळ्याने. म्हणजे कशासाठी सांगतो? आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. जाताना फक्त महाराज सोनं लाकीट काय येणार नाही, तुळशीची माळच गळ्यात येणार आहे. अहो महाराज मेल्यानंतर कडतुडा सुद्धा येत नाही. येते का कडतुडा? एक जणाच्या मातीला गेल्यावरती मला आरा अडकिता आणि म्हणला अडकिता. दुसरं म्हणते लाव पाय वड. पुन्हा टाइम आहे म्हणते थांबाला. सकाळ उपाशाव. भावकी म्हणते ती मेले त्याच्या कर्माने घे चांद पे चल. कोण नाही कुणाचं नाही रे, नाही कुणाचे कुणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे, सगळी सोय रे. आणि ती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून. नाही रे, नाही कुणाचे कोणी. नाही रे, नाही कुणाचे कोणी. राजा रावणाची संपत्ती एवढी असताना सुद्धा मेल्यानंतर मंडोदरी उठली आणि मनी टाकणार हनुमंतरानं अडविलं. तुका म्हणे त्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. एक कवडी सुद्धा येणार नाही. सोनं काय जर फक्त तुळशीची माळ येणार आहे. म्हणून आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. अवतार तुम्हा धराया कारण वाढ उद्धराया जनजड जीवा. वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने अनेक अवतार घेतलेत महाराज. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. पृथ्वी तळावर पाप वाढल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराचा एक अभंग आहे. तया पुंडलेखे केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा. पृथ्वीला पापाचं वजन झाल्यामुळे पुंडलिकरायानं अवतार घेतला. त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली महाराज. कुणाची? बायकोची नव, आई वडिलांची सेवा केली. नवे नवे जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा त्या चंद्रभागेवर आला आणि त्या पुंडलिकाच्या असे कमर हात ठेवला. का बरं कमर हात ठेवला माहिती आहे का? लय अवतार घेतले म्हणले दमलो. काय म्हणले?
माणूस काम केलं असं दमल्यावर करते वास कमराट होते का नाही लय अवतार घेतले म्हणजे दमलो असं समचरण दृष्टी विठेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. माझी हरी वृत्ती काय करते त्या ठिकाणी माझ्या चरणावरती राहू दे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात त्या पुंडलिकरायने जसं आई वडिलाची सेवा केली. कुकुडमुनी नावाच्या ऋषीच्या आश्रमाचं दर्शन घेतलं. तिथं गंगा यमुना सरस्वती दर्शनाला आल्या होत्या. जाताना मलिन होत्या. बाहेर आल्यानंतर शुद्ध झाल्यानंतर पुंडलिकरायने विचारलं तुम्ही कसं काय तुझ्यासारख्या दुराचारी नीच पापेला गोष्ट करणं कारण ती बायकोच ऐकत होतं कोण पुंडलिक म्हणून दुराचारी शब्द वापरलेला आहे. त्यांनी बघितलं मग आईवडिला सेवा केली. जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा त्या विठेवरती येऊन थांबलेला आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. तुम्ही कोणत्याही कुळामध्ये जन्माला या कोणत्याही धर्मामध्ये जन्माला या तुम्हाला देवाचं नाव घ्यायला अधिकार आहे. सकळासी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. हरीचं नाव घ्या आणि जन्म मरणाचा फेरा चुकवा. पांडुरंगाच्या दर्शनाला येत असताना एक लंगड येत होतं. लंगड असं लंगत येत होतं एक लंगड त्याच्या मग एक आंधळ येत होतं असं त्याच्या मग बहिरे येत होतं. एक मुक येत होतं मागून मुक माणसं मुकी आहेत की बघत आहो नाही. लंगड असते एक आंधळ असते एक मुक असते. काय काय झालं रात आंधळ असते बा रात आंधळ रात्री दिसतच नाही त्याला धरून न्यावं लागतं. कशामुळं केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. केलेल्या कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय देव सोडत नाही महाराज. लंगडं आले नामदेव महाराज म्हणले अरे देवा तुला काय कळतंय का म्हणले. त्या माणसाला लंगडं केले म्हणले एका पायाने लंगडा होता. हे बघ म्हणले मी काय करू शकत नाही नामदेवराय तुम्ही इठेवरती उभा राहा जगाचं कल्याण करा. असं नामदेवराय इठेवर येऊन थांबले असे हात कमळून ठेवले. ते लंगड्याकडे बघितलं त्याची मागची कॅटेगरी बघली मागचं काय कुठं केलं का आयुष्यभर ती बघितलं. देवा म्हणला तू त्याचा एक पाय ठेवला मला दोन्ही पाय काढायला पाहिजे मला. इतकं कडू होतं ती माणूस. त्याच्या मागून आला आंधळ म्हणजे असं काय केलं विटेवर उभारल्यावर सगळं दिसतं त्या माणसाने काय काय केलं. आपण कॉम्प्युटर बघतो का नाही तुम्ही आधार कार्ड असते बा 40 वय असले माणसं 50 वय लावून संप्रदायामध्ये पगार उचलायला ते तिथे ती बघायला ते अभ्यास करा ती तुम्हाला चाल येते ते का भजनी येते का बघते ती आणि मग पगार शासन काय येडाय का पगार त्याला 40 वय असले 50 वय करून पगार उचला ती महाराज संप्रदायामध्ये चालू आहे सध्या. मग तसं त्या आंधळ्याला बघितल्यानंतर बघितलं आणि बघितल्यावर काय म्हणले माहिती आहे का देवा म्हणले त्याचा एक तर डोळा ठोला म्हणले दोन्ही काढायला पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणले वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. कोणत्याही कुळामध्ये जन्माला या सांगायचा मुद्दा काय कर्म चांगलं करा भगवंताची प्राप्ती आहे. भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल भगवंताचं नामच घ्यावं लागेल. वाढावया सुख सुख कुठं आहे संसारात सुख आहे का अजिबात नाही. एकतर आत्या म्हणली माझ्या डोळ्यात एकत पोराचं लगीन करायचं म्हणली माझ्या डोळ्यात एकत काय म्हणली माझ्या डोळ्यात एकत करायचं म्हणली. लगीन केलं महाराज सून काय चालू दिना ती आली दिंडीत सप्त्यात. प्रस्थान कधी आहे म्हणली दिंडीचं प्रस्थान मी तुळस घेणार आहे म्हणली. का संसारात सुख नाही म्हणली. सून काय माझं ऐकणं गेल्या मी दिंडी देणार आहे म्हणली. धाकट्याच करायचं का तसा देवाला सोडी पण धाकट्याच करणार नाही म्हणली. नाव नको बाबा म्हणले. ते काय ती काय म्हणली माझ्या डोळ्यात एकत पोराचं लगीन करायचं आहे. काय म्हणली माझ्या डोळ्यात एकत करायचं आहे. संसारामध्ये सुख आहे का महाराज सुखाचा विचार नाही कोणते सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार. दुःख बांधवाडी आहे हा संसार दुःख बांधवाडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार. संसारात सुख नाहीच महाराज सुखाचा विचार नाही कोठे. दुःखानं भरलेला जीव आहे. इथं तुम्हाला घरचं काय आठवतंय का बघा आठवत नाही. हा सुख सोहळा स्वर्गात सुद्धा नाही म्हणून सांगितलेला आहे. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हे लोकच कोणता मृत्यूलोकात जन्माला आलेला माणूस मरणार आहे.
प्रत्येक जीवाला काय मृत्यूलोक म्हणजे कळालं का 21 स्वर्ग आहेत खाली 21 स्वर्ग आणि 7 पातळ आहेत मृत्यूलोक हे आवडलेला आहे देवाचं मृत्यूलोकी या महावडते परी एका हरिनामाविन विठ्ठल हे चित्त प्रपंचापासोनी वमन येते मनी बैसलेसे मृत्यूलोकात आल्यानंतर फक्त भगवंताचं नामचिंतन करायचं आहे महाराज तुम्हाला काय करायचं नामचिंतन करायचं आहे मग कसं घ्यायचं ते आवडीने घ्यायचं आवडीनं सवडीनं माणसं परमार्थ कराल ते आलो असतं पण शेतात दाराचे ते महाराज तुम्ही जगाचा अभ्यास केला का कधी जगाचा अभ्यास करत असताना तुम्ही बघा एका आमदार खासदाराचं पोरग मिलिटरीत नाही एका कीर्तनकाराचं पोरग मिलिटरीत नाही मिलिटरीत मुलगा कुणाचा आहे मिलिटरीत आपण म्हणतो ना जय जवान जय किसान जय जवान म्हणजे देशाची सेवा करतात जय किसान म्हणजे शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून आपण त्यांच्या जीवावर जगतो जय जवान जय किसान अरे ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते आणि ज्याचा बाप म्हशी वळवतो त्याचा मुलगा देश सांभाळतो महाराज टाळी वाजवा जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर फक्त देश सेवा करणारा हा माझा देशभक्त आहे आणि माझा शेतकरी राजा हा शेती करतो म्हणून आम्ही जगतो अहो ज्या भगवंताने चोच निर्माण केली आहे दाना त्या देवानं तयार केलेला आहे दाना त्या देवानं तयार केलेला आहे माग त्या राक्षस कुळामध्ये हिरण्यकश्यपूनं काय केलं महाराज हिरण्यकश्यपू बोलू लागला म्हणला देवाचं नाव घ्यायचं नाही फक्त माझं नाव घ्यायचं म्हणला त्या काळामध्ये दरारा होता कुणाचा हिरण्यकश्यपूचा जगद्गुरु तुकोबाराचा अवतारच भक्त प्रल्हाद आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार कोणता भक्त प्रल्हाद त्यानं म्हटला जगात आल्यानंतर फक्त काय म्हणायचं जय हिरण्यकश्यपू देवाच्या नावाला बंदी आलती महाराज त्या काळात हिरण्यकश्यपू जंगलामध्ये गेल्यानंतर तिथं काय झालं झाडावरती एक पोपट बसलो होतं पोपट काय बसलो होतं ती पोपट काय म्हणायचं माहिती का काय म्हणायचं पोपट ह्याच्या तर दरबारात बंदी होती देवाचं नाव घ्यायचं नाही कुणाच्या हिरण्यकश्यपूच्या त्याची तळपायाच्या मस्तकाला गेली बाण काढणार सोडणार तोवर तो पोपट उडून गेलं महाराज घरी आला जगद्गुरु तुकोबाराच्या अवताराचं बोलतो आपण त्याच्या बाहेरचं नाही बोलत आणि मग घरी आला कसं असतंय ज्याची लग्न झाली त्याला माहिती आहे कसं असतंय ज्याचं झालं नाही त्याला माहित नाही एका पोराचं 42 वय होतं JCB 10-12 ट्रॅक्टर ही शेती जमीन बंगला जुमला पेट्रोल पंप धाबं बरंच काय काय होतं त्यानं 21 दोन्ही 42 मुली पाहिल्या होत्या आणि त्या पाहुण्यानं सांगितलं होतं लय स्टेट आहे म्हणली त्याला देऊन टाका पोरगी त्याची आई म्हणली त्याला देणार नाही म्हणली कारण ही मला आधी पाहायला आलता कुणाला 21 दोन्ही वयाच्या 21व्या वर्षी त्यानं लग्नाला सुरुवात केली होती वयाच्या 42व्या वर्षी त्याचं लग्न तिथं आला बघायला आणि ते मुलीची आई म्हणली ही मला बघायला आलं तर म्हणली ह्याला द्यायचं नाही तर धाबं तिकडं जाळा म्हणली त्याचं कायच नको म्हणली मला सांगायचा मुद्दा काय पत्नी आली घरी आणि कसं असतंय बायको म्हणती घरी आल्यावर आज तुम्ही पैसे लय आले का पैसे मालकापाशी लय खुश असते घरी आल्यावर मजेत असते वडापाव आण कुठं काय दहाव्यावरून पनीर भाजी आण कुठं शेंगा भाजी आण कुठं काय आण लय भारी असते पैसे आल्यावर आणि ज्यांचे नुकसान झाले का घरी तोंड बारीक करून येते घरी बायको म्हणते आज काय तर नुकसान झाले का तुमचं मुली काय झालं नुकसान तसं त्या हिरण्यकश्यपूला कयाधूने विचारलं तुमचा आज चेहरा पडलेला आहे आज काय झाले नेमकं काय सांगू म्हणजे माझ्या तळपायाच्या मस्तकाला गेलेले आहे त्या जंगलामध्ये एक झाड होतं त्या झाडावरती एक पोपट होता आणि ते पोपट काय म्हटलं माहिती नारायण हिनं सांगितलं नारायण म्हणलं ग मग त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं की नाही सांगा मला नारायण चहा ठेवला चहा बायकून घरी चहा पेल्यावरती तर म्हणला नारायण पुन्हा जेवायला चालू केलं भाकरी थापटाला चालू केल्या काय दूध कारण काय तू कोण होती माहिती सात्विक होती चांगल्या पुटी चांगली मुलं जन्मल्याची मुलं आईचं सुद्धा देह पवित्र लागतं महाराज कोणतरी एक जण माळकरी लागते घरात एक जण असं जर असले एक जण तर माळकरी पाहिजे
मग कुणी का असं मग नवरा असू नाही तर बायको असू, एक जण तर असं जर असलं एक जण माळकरी पाहिजे बरं का. आणि दोन्ही बी असंच म्हणल्यावर मग तसंच जन्माला येते पुढं. सांगायचा मुद्दा काय, पुन्हा भाकरी थापताला सुरुवात केली. कोण माता काय अजून काय म्हणलं होती पोपट, किती सांगू तुला. नारायण म्हणला ग. किती वेळा झालं, 3दा झालं, 3दा बरं का. बाय असं लय हिरून विचार काय म्हणलं होती पोपट, कारण तिला म्हणून घ्यायचं होतं त्या कोणाकून राक्षसाकून. राक्षस कुळ कपी कुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. जेवण झालं, चहा पण झालं, सगळं झालं. बेडरूम मध्ये गेल्यानंतर तिथं पण काय धुणे विचारलं कुणाला, हिरण्यकशिपूला. काय म्हटला होतो पोपट, ते पोपट काय म्हटलं, अगं किती सांगू तुला. नारायण म्हटला ग म्हणलं. काय म्हणलं, नारायण म्हटला. किती सांगू तुला, सांगाच किती असते. डोसकं उठून तू आल्यापासून मला देवाची नावाची बंदी होती आणि तू 3-4 बरं ती पोपट काय म्हणला आणि पोपट काय म्हणला. 5-6 वेळा नाम घ्यायला लावलं. कुणाचं, पांडुरंगाचं, आई जगदंबेचं, नारायण. गौरी नारायणी नमस्तुते, नारायण शब्द आलेला आहे. नारायण म्हणजे पांडुरंगाचंच नाव आहे आणि नारायणी म्हणजे आई जगदंबेचंच नाव आहे. नारायण नारायण म्हटल्यामुळं महाराज सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, उच्चार प्रल्हादे बिंबला, हरिपटामधला अभंग आहे हा. कुठला, सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला, मुद्धबाला दला कृष्ण दाता. भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. सत्वर उच्चार सतत नामचिंतन केल्यामुळं पोटामध्ये भक्त प्रल्हाद जन्माला आला महाराज. नामचिंतन केल्यावर काय होतं तर मुलगा चांगला सात्विक जन्माला येतो. राष्ट्रमाता आई जिजाबाईने काय सांगितलं होतं, मला डोहाळे लागलेत. डोहाळे लागले की आज काय म्हणते, कुरकुर आणा म्हणते. कुरकुर हा ना म्हणते, कुरकुर आणा, मला डोहाळे लागलेत. मला पावभाजी आणा, मला पाव चटणी आणा. तशी माझी राष्ट्रमाता जिजामाई आई साहेब काय म्हटल्या, घोडा आणा म्हणले. घोड्याला समोर बोलवलं आणि हातामध्ये शमशेर तलवार घेतली. असा मुलगा माझ्या पोटाला जन्माला यावा म्हणून राजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. महाटाळी वाजवा. भक्त प्रल्हाद त्या जन्माला आल्यानंतर महाराज सतत भगवंताचं, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अवतार भक्त प्रल्हाद आहे महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराजा अवतार कोणता, भक्त प्रल्हाद आहे. आणि मग त्याला तेलात उकळत्या तेलात टाकलं, डोंगरावरून ढकलून दिलं, हत्तीच्या ह्याच्या खाली दिलं, सर्पाच्या बिळात घातलं. नाही तिथे नाही ती सजा केली, पण केसालाही धक्का लागला नाही. कुणाला, भक्त प्रल्हादाला. कशामुळं, सतत नाम होतं त्याचं, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण, नारायण नारायण श्रीमन्नारायण. भक्त प्रल्हादानं बुखामध्ये नाम घेतल्यामुळं आम्हा हरीच्या दासा नाही भय त्रिलोकी. त्रिलोकात जर गेला तर हरीच्या नामधारकाला काहीच होऊ शकत नाही. नावामध्ये इतकी ताकद आहे महाराज. मग सांगायचा मुद्दा काय, अभंगाचं 3रं चरण. वाढावं या
चार नाम विठोबाचे अवतार तुम्हा खरया करण अवतार तुम्हा खरया करण कुळाचार नाम विठोबाचे कुळाचार नाम विठोबाचे अवतार तुम्हा खरया करण अवतार तुम्हा खरया करण वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी खायप्याची पंचायत होती म्हण. कसं होतस कसं होते त्या काळात जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची जाकिरी होती महाराज. सगळ्याला दान केली. पहिला कर्जमुक्त करणारा कोण आहे तर माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. त्या तुकाराम महाराजांनी सगळं वाटून टाकलं महाराज. आणि तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ केला. तुकाराम महाराजांनी कोणता पुरुषार्थ केला ऐका. सगळ्या लोकांनी त्रास देऊ लागले तुकाराम महाराजांना. नवे नवे त्याची गाथा इंद्रायणीमध्ये बुडवली दगडासहित. जळी दगडासहित वह्या जैशा तारियेल्या लाह्या. लाह्या कसं तरकतात तसं माझ्या तुकोबराच्या ग्रंथ तरले गेले महाराज. रामाच्या काळात दगड तरली महाराज. कशावर? नामावर. त्या दगडावर राम नाव टाकायचं आणि सोडून द्यायचं. राम नाव टाकायचं सोडून द्यायचं. लोक लावालावी करायला एक नंबर आहे ती बा. राजा रावणाच्या काळात काय झालं असं दरवाजा होता दोन दरवाजा लावलं. दरवाजा लावले ते राम नाम तयार व्हायचं. काय व्हायचं? राम. दरवाजा लावल्यावर राम इकडं रा इकडं म. बर का काय लगा म्हणला तू त्या देवाची दुश्मनी करतो म्हणला. ते देवाचं नाव टाकले म्हणले. कस काय? लावा दरवाजा म्हणले. लावला दरवाजा. त्याच्यावर राम नाव होतं. लोक लावलाय करलं कशी आहे ती बघा सांगालो. ह्याचं त्याला त्याचं ह्याला दुसऱ्याचा काटा कसं निघते बघते ते. तसं त्या प्रजेमधली माणसं म्हणली राम नाव आहे म्हणले दरवाजावर. बिभीषणला बोललो इकडे म्हणले काय प्रकार आहे काय झालं. त्याच्यावरती राम कस काय नाव आहे म्हणले दरवाजावर. राम कस काय नाव आहे म्हटल्यावर दादा तुला कळत नाही का ही बाकी इडे सगळी तुला कळत नाही का. काय राम म्हणजे रावण. राम म्हणजे रावण म्हणजे तुम्ही. आणि म म्हणजे मंडोदरी. मंडोदरी म्हणजे तुमची पत्नी. 7 पतिव्रता आहेत महाराज. किती? 7. मंडोदरी सीता तारा उर्मिला अहिल्या द्रौपदी आणि दत्ताच्या आईचं काय नाव आहे? अनुसया. बघा महिला मंडळ हुशार आहे बघा. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारी हुशार पाहिजेत. म्हणून माऊली म्हणतात प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती. प्रभू तुम्ही हा ऐकणारे अशी हुशार पाहिजे बा. 7 मंडोदरी म्हणजे 7 पतिव्रता होते महाराज. मग पुन्हा सकाळी बी रांगोळ काढले तिथे बी राम नाव होतं. तिथे कशाला नाव टाकलं म्हणले अहो राम म्हणजे रावण म्हणजे मंडोदरी. सांगायचा मुद्दा काय? राम नाव टाकल्यावर दगड तरत होती महाराज. राम नाव टाकल्यावर दगड तरत होती. एक तुम्हाला सांगू का महाराज तुकाराम शब्द कसा आलाय? तुकाराम तुकाराम काय शब्द आलाय? आज तुकोबराचं बीज आहे. आज तुकोबराशिवाय बोलत नाही दुसरं काय. मी मागून पुढे आलो असं पुन्हा मागं जायला पाहिजे पण मागून पुढे आलो. तुकाराम. तू कशाचा रामा? मी तुकारामा. प्रभू रामचंद्राबरोबर ज्यांची तुलना केली असे तुकोबर आहेत. त्यावेळेस दगड तरली. आज ग्रंथ तरतायत. आज काय तरते? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याने त्या इंद्रायणीमध्ये 13 दिवस थांबावं. तुकोबाई संसाराची राख रांगोळी झाली महाराज. होतं ती नव्हतं सगळं काय झालं. देवानी ते दगड ग्रंथ बाहेर काढला. 13 दिवसानंतर जगद्गुरु तुकोबराय रडू लागले. सगळ्याला फुलं वाटलीत का? सगळे कोण राहून बर का टाइम झालेला आहे. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी पारुणी दफावर थाप तू पुण्याचा दफावर थाप तू पुण्याचा
हातात घेणारे 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे 36 वर्ष महाराष्ट्राच्या मातीची सेवा करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजाची माती कानाला लावा राज तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत बाजी खंडित आहे हे रक्त. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 51व्या वर्षी धीर ठेवला. महाराज वयाच्या 51व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 51व्या वर्षी देह ठेवला. महाराज माणसं रडतील यात काय नवल आहे. माणसं रडतील यात काय नवल आहे. महाराज घोड्याच्या डोळ्याच्या पाण्याच्या धारा खाली उडाल्या. महाराज सरदार रडले. महाराज सरदार हा सांगायचा. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर आदतकाळ रडले, वादतकाळ रडले, सर्व सरदार रडले. छत्रपती शिवाजी महाराजांनी देह ठेवल्यानंतर महाराज चलत्या चित्यात वाघ्या नावाच्या कुत्र्यानं उडी टाकली. महाराज छत्रपती शिवाजी महाराज समोर तुम्ही बघा वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे तिथं. महाराज ठेवला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सगळे देव जाग्यावर आहेत. दारामध्ये तुळस आहे, मंदिरावरचा कळस आहे. त्या काळात माझ्या आई बहिणीची आबरूची जात होती. महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या माणसाला चौरंग करावा, चौरंग शिक्षा देत होते माझे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आज तिने आम्ही त्यांच्या जीवावर जगत आहोत. वर्षाला शिवजयंती साजरी केली होती. महाराज सांगायचा मुद्दा असा छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. बघा किती वाटलं भारी पोवाडा ऐकलं. भारी वाटतं की नाही. ऐकताना भारी वाटलं असेल पण त्यावेळेस माझ्या शिवाजी महाराजांना काय त्रास झाला असेल. महाराज सांगा 18 पगड जाती एकत्र केल्या माझ्या शिवाजी महाराजांनी. राज मी आज मरणार आहे. राज आज माझा नंबर आहे. राज आज माझा नंबर आहे. आज माझा नंबर आहे. 18 पगड एकत्र जाती केल्या म्हणून हे स्वराज्य निर्माण झालं. आज सुद्धा गेली 450 वर्ष छत्रपती शिवाजी महाराज जयंती करतो आपण. कशासाठी करतो. धर्माचं रक्षण करणारे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. महाराज म्हणून तर जगद्गुरूच्या तुकोबरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना वैराग्य आलं होतं. तुम्ही काय करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि तुम्ही काय करा धर्माचं रक्षण करा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात. नामाचे बीज वाढवा. ज्यावेळेस समुद्रामध्ये पाणी आलं भरपूर एक आराधीन होती. आराधीन तुळजापूरची आराधीन होती. तिने असं कुंकू घ्यायचं पडीमध्ये गळ्यामध्ये कवडी घालायची आणि कुंकू घ्यायचं हळदीचं असं उधळाचं. आई राजा उधे उधे सदानंदीचा. तिने फक्त काय म्हणायची माहिती एकच म्हणायची आई राजा उद उद. पाण्यात ती नाव बुडाल्यावर दुसरं काय म्हणाल गणपतीला बोलाव. ओम श्री गणेशाय मा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. पुन्हा शंकरला बोलावलं. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. याला विश्वास राहिला नाही. पुन्हा म्हणाल सरस्वती माते. पुन्हा हनुमंतराला बोलावं लागलं. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदत्ता. काय भक्तीच्या त्या वाटा मज दाव. त्याने 100 देव गोळा करीस्तोवर ती नाव बुडाली. महाराज तिने 100 देवाची नाव घेतलं ती माणूस बुडालं. पण त्या आराधीने काय केलं फक्त एकच म्हणायची तिने आई राजा सदानंदीचा.
म्हणजे एक देव पक्का करायचा, 100 देव करायचे नाही ते. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. त्याच्याशिवाय सुखच नाही. म्हणून अभंगाचं दुसरं चरण. अवतार तुम्हा अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा अवतार तुम्हा उद्धराया जन जड जीवा ओ ओ ओ ओ उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा ओ ओ ओ ओ उद्धराया जन जड जीवा उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा अवतार तुम्हा अवतार तुम्हा दराया कारण अवतार जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतो, अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. जड जीव म्हणजे संसारामध्ये अडकलो होतो आपण. संसार कोणता? बायकुलेकर प्रपंच ही संसार नव्ह. पुनरपी जननम पुनरपी मरणम, जन्मने आणि मरणे, जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी म्हणून अवतार घेतलेला जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जड जीवा. जड जीव म्हणजे मूळ पापी जैसे तैसे. देवाला आवडल अशी भक्ती करायची महाराज. कशी भक्ती करायची? आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवाची तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन, नामाचा उच्चार रात्रंदीन, नामाचा उच्चार रात्रंदीन, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा, 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 तुळशी माळ गळा गोपी चंदन तीरा.